नमस्कार मंडळी. तर आपल्या शिल्पारामनमधला हा सेकंड पार्ट आहे. नॅन्सी आता जाणार आहे तिच्या खेळण्याकडं आणि आम्ही दोघी जाणार आहे राहिलेलं बघायला. चला तर मग बघूया आपण व्हिडिओ. तिचं पप्पा म्हणलं जावा तुम्ही दोघीजण राहिलेलं बघून आम्ही नॅन्सीला खेळवतो. मग अशा प्रकारे आम्ही दोघी इकडं राहिलेलं बघायला गेलो. कृष्णाच्या मूर्त्या अजून खूप सारं होतं बघण्यासारखं. मग आम्ही पुढं बघायला गेलो आणि नॅन्सीचे पप्पा नॅन्सीला घेऊन खेळायला गेले. ही आहे कृष्ण आणि ही कृष्णाच्या गवळणी बघा. ही शिल्पारामन म्हणजे कृष्णाचंच आहे. सगळं कृष्णाने जे काय काय केलं होतं ते कृष्णाचं ह्या शिल्पारामांमध्ये सगळ्या मूर्त्या वगैरे ह्या दगडांवरती कोरलेल्या वगैरे सगळं आधुनिक पद्धतीचं आहे. ही बघा कृष्ण ही खातोय लोणी चोरून आणि ही कृष्णाची मूर्ती आहे इथं. ही चोरून लोणी खाल्लेलं वगैरे फोटो आणि सगळ्यात ह्या शिल्पारामांमधलं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हटलं तर हे इथलं राधाकृष्णाची मूर्ती. ह्या मूर्तीसाठी म्हणजे हीच मेन आहे. हे बघायसाठी एवढ्या लांबून आतमध्ये चालायला लागतं. ही असं डोंगरामध्ये वरती आहे. किती सुंदर व्ह्यू दिसतोय बघा. आणि इथून बघून आम्ही आता निघालो मग खाली. ही मगाच्या गवळणी राधाच म्हटले गवळणी कृष्णाच्या गवळणी आहेत पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ही राटाचं पाणी म्हणतात. आणि ही झाडामध्ये पिल्ल्याचं आईचं इमेज कोरले बघा. किती छान कलाकुसर आहे इकडं. खरं तर इकडं हैदराबादमध्ये एवढी छान कला आहे ना की सांगूच नका. दगडामध्ये एवढ्या छान छान डिझाईन्स वगैरे असतात ना आहे अशा उभ्या. मला इकडच्या हैदराबादमधील देवाची मंदिरं ही चांगल्या अशी जुनी ठिकाणं वगैरे बघायला खूप आवडतं. आणि झाड वेगळं आत्ता केलेलं निम्मं वाळण निम्मं ओलं होतं. त्याच्यानंतर नॅन्सीला माहीतच नव्हतं आम्ही आलेलो. ह्या दोघांचा खेळ चालू होता. नॅन्सी खेळ खेळत होती. तिचं चोरून तेवढं व्हिडिओ घेतलं. तुम्ही बघितलंच असेल. एवढ्या व्हिडिओमध्ये ती काही जास्त आली नाही. आणि मी दिसली का तिला आनंद झाला का मग म्हणली ह्या स्लाईडवरून खाली येते मम्मा. यायला लागली. ती भरपूर खेळली होती अगोदर आम्ही तिकडून फिरून येईपर्यंत. त्याच्यानंतर मग स्लाईड खेळून झालं तरी वाटत नव्हतं. मग आजी म्हणली मी पाण्यात बसते. आम्ही दोघी बसलो आणि मग थोडासा तिथं रेस्ट घेतली. चालून दमलं. म्हटलं सासू सोना पाण्यात बसतो घ्या झोक्यात आमचं. आणि हा एक पक्षी तिथं वेगळाच होता. त्या शिल्पारामांमध्ये सगळं बर्ड्स वगैरे आहेत. मुलांना खेळण्यासाठी आहे, शॉपिंगसाठी आहे, सगळ्यात जुन्या वस्तू आहे. हा एक वेगळाच पक्षी होता बघा. ह्याला तोंडच नव्हतं. असं वेगळंच काहीतरी होतं. मला काही नाव माहीत नाही पण ओरडत होता वेगळाच. त्याचा साऊंड वेगळाच येत होता. आणि त्याच्यानंतर अजून नॅन्सीच काही पोट भरलं नव्हतं. आम्ही जरी बघून आलो तर ती खेळत होती. त्याच्यानंतर ही गांधीजींची 3 माकडं इथं बसवली होती. हे सगळं दगडात कोरलं जुन्या पद्धतीनं. मग ही लास्टचा एक थोडासा व्ह्यू राहिलेला तिथं फोटो सेशन केलं आमच्या दोघींचं. आणि नंतर ही मला पहिला स्टॅच्यू वाटला पण ही खरोखरची फॉरेनर आहे. म्हटलं थोडंसं हिच्याबरोबर फोटो काढावा. त्याच्यानंतर निघालो. मग आज आम्ही सॅटर्डेला गेलो होतो त्यामुळं सॅटर्डेच्या दिवशी तिथं प्रोग्राम राहतात सॅटर्डे संडेला. मग तोपर्यंत नॅन्सीच्या पप्पाला दिसला ससा. मला म्हटलं अगं इकडं तुला ससा दाखवतो. म्हणून ससा बघायला गेला. एक ससा आगाऊ होता. त्याच्यानंतर ही किती सुंदर घरावरती डिझाईन कोरली आहे बघा बायकांची वगैरे. इथं साफसफाई चालू होते. कौलारू वगैरे सगळं जुन्या पद्धतीचं काय नाही असं नाही सगळं आहे. नॅन्सीचं पप्पा जोक करत होतं. ह्या पानाची माहिती सांगत होतं त्यांच्या मम्मीला. म्हणून त्यांचा थोडासा व्हिडिओ घेतला टाईमपास म्हणून. त्याच्यानंतर आम्ही आलो जरा पुढं आणि मग इथं थोडंसं नॅन्सी उड्या मारायला लागली, वर खाली करायला लागली. आजी म्हणली चल उशीर होतंय. तिकडं वाजायला लागले. त्याच्यानंतर इथे छान ही बॉर्डर दिसली. म्हटलं चला फोटो काढून घ्या. तेवढ्यात आम्ही चान्स मारला. हे राधाकृष्णाच्या इथलं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथं डेली सडा मारून रांगोळी काढली जाते. जुन्या पद्धतीने शेणाचा सडा आहे. तेवढ्यात हे दिसले असले भीती दाखवणारे हंबा. नॅन्सी तर घाबरायला लागली. तरी पप्पांनी तिथं जाऊन फोटो काढला. आमच्या सासूबाई तर म्हणल्या ही कसला हंबा म्हणायचं म्हणून त्या म्हणल्या मी पण एक काढते फोटो. त्याच्यानंतर पुढं आलो
एवढ्या सुंदर सुंदर रांगोळी होत्या. त्या रांगोळी बघत बघत इथं दिसल्या बैलगाडीचं चाक वगैरे. तर नॅन्सी म्हणली माझा पण मम्मा थोडंसं घे. जरा तिचा मूड झाला होता थोडासा खेळण्याचा, का तर तिला आता पुढं खायचं तिचं आलंय दिसलं होतं. आतमध्ये गेल्यावर काय नव्हतं म्हणून ती रडत होती, एन्जॉय करू देत नव्हती. रांगोळ्या इकडे बघा वेगळ्याच आहेत, आपल्या तिकडच्या वेगळ्या आणि इकडच्या वेगळ्या आहेत. तोपर्यंत इथं हांबाची टक्कर लागली होती. नंतर मग नॅन्सीचं पप्पा म्हणलं पोटपूजा करून घेऊया. मी काय पर्समध्ये नॅन्सीला घरूनच खायला नेलं होतं, बनाना फुटाणे वगैरे. बसून तिथं खाल्लं आणि त्याच्यानंतर पोटपूजा झाल्यानंतर थोडासा प्रोग्राम बघा म्हणून इकडं आलो. इकडं कार्यक्रम चालू होता. बघा कशी गाणी म्हणते ती. पहिल्यांदा गायन झालं आणि गायनानंतर परत डान्स स्पर्धा होत्या. डान्स म्हणजे आणि गायन झाल्यानंतर डान्स स्पर्धा होत्या. आम्ही थोडंसं अटेंड केलं, 2-3 प्रोग्राम बघितलं डान्सचं आणि नंतर गेलो. कसल्या भारी मुली ती सजून वगैरे आल्या होत्या आणि कसला सुंदर डान्स वगैरे करत होत्या. आणि हे बघून नॅन्सीला म्हटलं तुला शिकायचं का? तर नॅन्सी तेव्हापासून मागं लागले की मम्मा मला कथ्थक करायचं आहे, डान्सला जायचं आहे. म्हणून आता तिला मग डान्स क्लास लावायचा आहेत विचार चालू, पण माझ्या जवळपास नसल्यामुळं थांबलो आहे. आणि नॅन्सीला पण खूप छान वाटलं. नॅन्सी एकटी डान्स करत होती बघून. तिचं करायचं एन्जॉय चालू होतं. पुढं कसं डान्स करते तसं. की दुसरा प्रोग्राम होता आणि त्याच्यानंतर मग तिसरा. सगळे डान्स त्या दिवशी महाशिवरात्रीमुळं सगळे शंकराचेच होते. त्याच्यानंतर ही शॉपिंग सेंटर बघा, असल्या भारी वस्तू आहेत तुम्ही तर बघितल्यावर हलणारच नाही. घरात डेकोरेशन करायसाठी शोच्या वस्तू, शो पीस असले सुंदर आहेत की सांगूच नका. खूप सुंदर लहान लहान मुलांचं भांड्याचं सेट वगैरे तर अतिसुंदर. पर्स वगैरे सगळं काही मिळत नाही असं नाही, तिथं सगळं खूप सारं सगळं भेटतंय. आणि ही सगळं लाकडापासून बनवलेलं आहे. कसल्या सुंदर कला आहेत बघा. प्रत्येक वस्तू लाकडापासून बनवलेली आहे इथं आणि खूप सुंदर आहे. मला तर सगळ्या वस्तू घेऊ वाटत होत्या, पण काय. आणि ह्या मूर्त्या आहेत सगळ्या कृष्णाच्याच आहेत. त्यानंतर कापड विकायला होती, कापड वगैरे, ड्रेस, साड्या वगैरे, पर्स, कानातले वगैरे सगळं लेडीजसाठी सगळं शॉपिंगला आहे. घरासाठी आहे, बांगड्या वगैरे सगळं. ते आपण वृंदावनला, मायापुरी, जगन्नाथपुरीला तिकडं जे मिळते ती इथे शिल्पारामांमध्ये सगळ्या त्या गोष्टी मिळतात. त्या कृष्ण जसं वापरत होता तशा त्या वस्तू या ठिकाणी मिळते, त्या घरातल्या वगैरे, घालायच्या वगैरे. हे सगळं झाल्यावर माझ्या लेकीनं काय नाही एवढं खेळायला फक्त घेतलं. आणि मेहंदी काढायची होती, हिला न दाखवता पळवत नेलं. ही एवढं नॅन्सीनं खेळणं घेतलं. असा होता शिल्पारामांचा प्रवास. कसा वाटला तुम्हाला? शिल्पारामांचे दोन्ही पार्ट बघून तुम्हाला काय वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. माझं व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.